सर काय सांगाल तुमच्या आज घरांची पाहणी केली, आतुर आहेत सगळे रहिवासी घर लवकर लवकर त्यांना मिळाली. काय परिस्थिती आहे, कधीपर्यंत घर मिळेल? आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे सर्व मुंबईतले आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेजी यांना मी इथे आमंत्रित केलं होतं. बीडीडी चाळ आपण पाहताय, पहिला टप्पा हा पूर्ण झालेला आहे. जवळपास 550 परिवारांना घरं ही आता कधीही मिळू शकतात. चावी वाटपाचा सगळ्यांना आता एक त्याची उत्सुकता लागलेली की कधी होणार. आम्ही मागणी करत आहोत सातत्याने की लवकरात लवकर व्हावी, कारण घरं तर पूर्ण झालेली आहेत आणि आमची मनोमन हीच इच्छा आहे, जशी इकडच्या जे रहिवासी आहेत ज्यांना ही घरं मिळणार आहेत, की गणपती ह्यावेळी ह्या नवीन घरामध्ये साजरा व्हावा ही सगळ्यांची इच्छा आहे. मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांना विनंती करीन की लवकरात लवकर वेळ देऊन चावी वाटपाचा कार्यक्रम घ्यावा, कारण आता कुठचंही कारण बाकी राहिलेलं नाही जेणेकरून हे अडू शकतं. पण आपण एक पाहताय की साधारणपणे वर्षानुवर्ष जे स्वप्न होतं आणि जवळपास 100 वर्षापूर्वीच्या आजूबाजूच्या ज्या बीडीडीच्या चाळी आहेत, मग वरळीतले असतील, आमच्या नामजोशीचे असतील किंवा नायगावातले असतील, ह्याचं काम आम्ही 1 ऑगस्ट 2021 साली सुरू केलं होतं. वरळीतला जो पहिला टप्पा आहे त्याचं ह्या पहिल्या 2 विंग्स ई आणि डी ह्या पूर्ण झालेल्या आहेत. 556 घरांना आता चाव्या मिळू शकतात आणि हे सगळे रहिवासी इथे येऊ शकतात आनंदाने. तुम्ही या संदर्भात मी ह्याच्यात कुठेही आत्ता कोणाला दोष देणार नाही, इथे कुठेही राजकारण करायचं नाही, कारण इथे आनंदात सगळ्यांचा गृहप्रवेश व्हावा. आणि म्हणून मी पुन्हा एकदा जसं मी सांगितलं की विनंती करतो मुख्यमंत्री महोदयांना की लवकरात लवकर चावी वाटपाचा कार्यक्रम घ्यावा, कारण ही घरं आता तयार आहेत आणि आजूबाजूची घरं देखील आता लवकरच मला वाटतं पुढच्या 2-3 महिन्यात तयार होतील. फेज 3चं काम सुरू झालेलं आहे. आम्ही प्रत्येक महिन्यात येऊन पाहणी करत असतो. साधारणपणे जे काही अडचणी असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि जेवढं काही सहकार्य स्थानिक जनतेकडून होऊ शकतं तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. खरं तर टॉप व्ह्यू सर्वसामान्य जनतेला, वरळीतील बीडीडी मध्ये वाढलेल्या जनतेला पाहायला नक्कीच किती महत्वाकांक्षी जे माझ्या आजोबांचं स्वप्न होतं, म्हणजे वंदनीय हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की मराठी माणसाला मुंबईमध्ये दर्जेदार घरं मिळावीत. आज आपण पाहतोय आजूबाजूला पॉश इमारती होत आहेत. तशीच पॉश इमारत आज म्हाडानी टाटासोबत वगैरे हे सगळे जे बाकीचे इथे एजन्सी आहेत त्यांच्यासोबत इथे निर्माण केलेली आहे. आमचं सरकार असताना हे काम सुरू झालं होतं आणि इथे मोठा आपले मराठी बांधव आहेत, तेलुगू बांधव आहेत, ह्या सगळ्यांनाच इथे बीडीडीमध्ये जे वर्षानुवर्ष राहतात, जवळपास 100 वर्षापूर्वीच्या चाळी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, त्यांना देखील जे पिढ्यानपिढ्या राहत आहेत त्यांना देखील इथे हक्काची घरं करून दिलीत आपण. मला वाटतं ही खूप मोठं पावलं आहे आणि विकास कसा होऊ शकतो हे आपण दाखवून दिलेलं आहे. जवळपास ह्याच एकट्या वरळीच्या बीडीडीमध्ये 10,000 रहिवाशांना म्हणजे 10,000 परिवारांना घरं मिळणार आहेत. तर विवादित मंत्री जे होते त्याबाबत तक्रार शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी राज्यपालांकडे गेले. आज अनिल परब साहेब मुख्यमंत्र्यांनाही भेटलेले आहेत, पण अजूनपर्यंत काही कारवाई दिसत नाही. कारण अनिल कोकाटे कृषी मंत्री आहेत त्यांच्यावर देखील आजपर्यंत काय मला वाटतं एक ह्याच्यात महत्त्वाचं कारण आपण हे बघण्यासारखं आहे की मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आता युतीतल्या लोकांना जपावं की स्वतःच्या इमेजला जपावं. त्यांना जर स्वच्छ शासन करायचं असेल, एक कुठेही डाग न लावता किंवा अंगाला डाग न लावून घेता शासन करायचं असेल, तर जे कोणी चड्डी पंजन गँगवाले आहेत किंवा डान्स बार चालवणारे राज्य गृहमंत्री असतील, म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून वाईट काय होऊ शकतं, हे हिंदू संस्कृतीत बसतं का, हा विचार करून हे सरकारने पुढची कारवाई करावी. पण संसदेमध्ये जे कृषी मंत्री आहेत एकंदरीत सारखे गेट करतात, त्यांचा राजीनामा अद्याप घेतला जात नाही. हेच मी सांगितलं ना, ह्याच्यात युती धर्म आहे का, आणि युती धर्म मग तुमच्या चांगल्या काम करण्याच्या आड येतोय का, हा देखील विचार किंवा चिंतन हे त्यांनी करावं. संसदेमध्ये ऑपरेशन सिंधूरवर चर्चा सुरू आहे. अमित शहांनी दावा केलेला आहे की 3 अतिरेक्यांना आम्ही ठार केलं. पण ते बघा, पहिली गोष्ट म्हणजे हे अतिरेकी आले कसे, गेले कुठे, भाजपमध्ये प्रवेश घेतला का, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीसीसीआय काय पंडित नेहरू चालवतात का, पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणारच आहात ना तुम्ही. ठीक आहे. आता चर्चा आहे की जेव्हा राष्ट्रपती जेव्हा गणपती गणपतीच्या पायापड्या जातात. आणि अजून 27 ऑगस्टला आहे गणपती, पण नक्कीच आम्ही जाऊ ना. त्याचं लाडक्या बहीण योजनेत 4,800 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा सुप्रिया सुळेंनी आरोप केलेला आहे. आता त्याच्यात काही तर लिंग पण बदललेत, पुरुषांना पण मिळालेत, त्यांनी पण राखी बांधून घेतली होती का. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 26 लाख लाडक्या